आळंदी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये एकूण 550 मतदारांची नावे दुबार नावांची यादी नगर परिषद कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध। राज्य निवडणूक आयोगाच्या प्राप्त निर्देशानुसार ज्या मतदारांची नावे आळंदी नगर परिषदेच्या प्रभाग 1 ते 10 मध्ये एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवली गेली आहेत अशा मतदारांनी परिशिष्ट 1 मध्ये नमुन्यानुसार लेखी अर्ज सादर करणे आवश्यक। दुबार नावे असलेल्या सर्व मतदारांनी आपले मतदान कोणत्या प्रभागात करायचे आहे याबाबत लेखी अर्ज नगर परिषद कार्यालयात सादर करावा। आळंदी नगर परिषदेच्या वतीने मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी मतदारांना केले आवाहन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित चाकण येथील कार्यकर्ता मेळाव्यात कुरोळी गटातील इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश तिगळे यांचं शक्ती प्रदर्शन। पक्षाच्या सर्वेनुसार कुरोळी गटात माझ्या नावाचा जनमतामधून कौल दिसला तरच माझ्या नावाचा विचार करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश तिगळे यांनी भर सभेत स्पष्ट केली भूमिका। तिकीट मिळो अथवा न मिळो सदैव माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या सोबत राहण्याचाही निलेश तिगळे यांनी पक्षश्रेष्ठींसह सर्व कार्यकर्त्यांना दिला विश्वास। जवळके खुर्द गावच्या दशक्रिया घाट परिसरातील गायरान जागा आणि रस्त्यालगतच्या झाडांची बेकायदा कत्तल। टाकळकरवाडी ते जवळके खुर्द आणि जवळके खुर्द ते रेटेवडी शिव मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षतोड 200 ते 300 झाडं तोडली असल्याची ग्रामस्थ कांतीराम बोराडे यांची तक्रार। या संदर्भात राजगुरुनगर वन परिक्षेत्र अधिकारी, खेड पंचायत समिती आणि जवळके खुर्द ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कैलास लिंबोरे यांनी पत्नी प्राची यांच्यासाठी पाईट गटासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी व्यक्त केली इच्छा। आगामी निवडणुकीत पाईट गटात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याबाबतही पक्ष मेळाव्यात मांडले विचार। पाईट येथील अतुल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जाहीर व्यासपीठावरील कैलास लिंबोरे यांची उपस्थिती ठरली होती चर्चेचा विषय। देशाची अखंडता एकात्मतेसाठी योगदान देणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्त आळंदी पोलीस स्टेशन यांच्या वतीने एकता दौड। चाकण चौक, प्रदक्षिणा मार्ग, जुना पूल, वाय जंक्शन, नवीन पूल मार्गे ज्ञानेश्वर विद्यालयापर्यंत एकता दौड। आळंदी येथे समाजामध्ये जागृती करून सांघिक वृत्तीचे दर्शन घडवण्यासाठी रन फॉर युनिटी। एकता दौड मध्ये डॉक्टर असोसिएशन, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान, संघर्ष प्रतिष्ठान, श्री ज्ञानेश्वर विद्यालय, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम, ज्ञानसाई आणि पंचक्रोशीतील विविध विद्यालयातील विद्यार्थी, सेवाभावी तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग। यावेळी आळंदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक BS नरके, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर विकास पाटील आणि डॉक्टर सारंग जोशी आदींची उपस्थिती। शिरोली पाईट वांद्रा रस्त्यावर पाईट ते सुपे सातकरवाडी पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरून रस्ता दुरुस्तीसाठी पश्चिम पट्ट्यातील सर्व पक्षीयांची एकजूट। अवकाळी पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे पंचनामे होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी एकवटले। पश्चिम पट्ट्यातील कारभारी मंडळींनी शुक्रवारी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले निवेदन। रस्ता दुरुस्तीसाठी राजगुरुनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागास पश्चिम भागातील सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दिले निवेदन। यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांबारे, अंबूचे सरपंच माऊली कांबळे, औंढेचे सरपंच प्रदीप शिंदे, विराम बलवडीच्या सरपंच काजल सावंत, वाघूच्या सरपंच अर्चना साबळे, सुपे सातकरवाडीच्या सरपंच सुमित्रा चांबारे, टेकवडीच्या सरपंच मयुरी शिंदे, सुभाष होले, वैभव नाईकरे, सतीश चांबारे, मच्छिंद्र सातकर, माजी उपसरपंच दत्तात्रय सुतार, सोपान मेठल, उमेश सातकर, राजेश सावंत, हरेश कांबळे आणि अजय कचरे आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उपस्थिती। दर्जेदार तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरण वीज बिलांच्या ग्राहक नावातील बदल म्हणजेच चेंज ऑफ नेम करण्याच्या ऑनलाईन अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात। आवश्यक कागदपत्रे अपलोड करून प्रक्रिया शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ 3 ते 7 दिवसांमध्ये वीज बिलावरील ग्राहक नावामध्ये बदलाची प्रक्रिया पूर्ण होणार। मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना घर बसल्या सेवा देण्यासाठी महावितरण डिजिटल सेवेत ग्राहकाभिमुख बदल करण्याचे दिले निर्देश।
ई महासेवा केंद्र आणि आधार कार्ड सेवा चालकांनी एकत्र येत खेड तालुका अखिल स्तरीय महा ई सेवा आणि आधार सेवा केंद्र संघटनेची स्थापना। खेड तालुका महा ई सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्र चालक संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप बेदगे, उपाध्यक्षपदी शुभांगी शिंदे यांची निवड। कार्याध्यक्ष ॲडव्होकेट संतोष कौदरे, सचिव तेजस्वनी साठे, कोषाध्यक्ष प्रणव केदारी, सहसचिव स्वाती येवले, विधी तज्ञ ॲडव्होकेट सत्यवान वाळुंज, महिला प्रतिनिधी राणी खरमाटे, प्रतिभा कांबळे आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून अजय कचरे, दिगंबर नाणेकर यांची निवड। महसूल विभागाअंतर्गत खेड तालुक्यात 40 महा ई सेवा केंद्र सुरू। विविध शासकीय दाखले, कागदपत्रे, शासकीय फी आकारून नागरिकांना उपलब्ध करून देत आहेत महसुली सेवा। लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय एकता दिवस या अभियानाअंतर्गत शुक्रवारी राजगुरुनगर शहरात रन फॉर युनिटीच्या माध्यमातून मिनी मॅरेथॉन एकता दौडमध्ये खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी, 45 पोलीस अंमलदार तसेच नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग। या दौडमध्ये युवक, युवती तसेच पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्याकरता 3 किलोमीटर अंतराची स्पर्धा। पाबळ चौक ते तिनेवाडी येथील क्रीडा संकुल कार्यालय या मार्गाने स्पर्धा। विजेत्या स्पर्धकांचा सन्मान, दौड पूर्ण करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गौरव। बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 7 वर्षाच्या स्वराज दत्तात्रय जाधव आणि त्याच्या कुटुंबियांची खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे यांनी घेतली भेट। रेटेवडी येथे कोल्हे वस्तीमधील जाधव कुटुंबियांच्या राहत्या घरी जाऊन संचालक जयसिंग भोगाडे यांनी केली आर्थिक मदत। वडिलांसोबत शेतावर गेलेल्या स्वराजवर ओढ्याकाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने 23 ऑक्टोबर रोजी केला होता हल्ला।